फकीरा भाग 8. कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये, त्याचे वैरी टपून बसले आहेत, ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करीत दिवस मोजीत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखवणारे मांग आपसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान चरफडला, कारण बाबरखानाबरोबर उमा चौगुलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबरखान आला होता. जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु साराच डाव उधळला गेला. आपसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणे करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलावलं. त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसरा फळीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुढी ओढीत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबरखान गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडित होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळं अधिकच रुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भोवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळं त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढं झाला. त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागानं पाहत म्हणाला, "काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग." "अस्वलावाने दिसता सरकार." सावळा उतरला. त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. "तुला माझी भीती वाटत नाही?" "नाही सरकार." "का वाटत नाही?" "मेल्याला मेंढरू अग्नीला भीत नसतं रावसाहेब." "खरं आहे तुझं." बाबरखान म्हणाला. "रात्री मारामारी का केली रे?" "मी वाईच दारू घेतली म्हणून." फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली जुपी. सावळानं एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी राहोटी उठवून तो रवाना झाला आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारण्याच्या काठी मळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकून म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, "फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाचं लग्न झालं की हा सुतासारखा सरळ होऊन परपंच करू लागेल." पण ते राधाला पटत नव्हतं, कारण त्याच्या बापाचा राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेड्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता. त्याचीच औलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, "आका, तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली नाहीस. एकदा चल चिंचणीला, राहा 4 दिवस नि ये." "मग?" "नाही रे बाबा." राधा म्हणाली. "घरात आत्या आहे ती, त्यांच्यानं काम होत नाही आणि या घरात भूत नाचतंय, त्याला कुठं सोडू." "त्याचं नको काळजी करू." पिराजी म्हणाला. "तू आत्याला बी घे संगनी चल. फकीराची काळजी करू नका, त्या भूताला मी मंत्र मारतो." पिरानं फारच आग्रह केला आणि एक चाकोरीतील कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिंचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या पायथ्याला परबती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी वसली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण, राधाला ते सारं नवं वाटलं. त्यात परबतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई, 60 वर्षाचा म्हातारा परबती आणि म्हातारी ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मगण्यासारखी वागत होती.
2 दिवस सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली. फकीराची आई म्हणून पर्वती मोठ्या आदरानं तिच्याकडे पाहू लागला. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला. बाई, तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. पर्वतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल, हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मुलं होईल, तोही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही. लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची व्यसन असते. मग आपण फकीराला, राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं. ही सर्व आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू, अक्का विचारू नग, मला माग. पिराजी म्हणाला, माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. नग, मला डोसकं तुझं. राधा म्हणाली, मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लगीन करते. तुला सून पटली? हो पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगीन घेऊन जाणी, लाव लगीन बरं. म्हणजे तू नामानिराळाच बरा आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू ह्या लग्नात काय करणार? काय करू? बोलिलोस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या खाणार तू? मग सांग काय करू ते. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ? नाही, लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं. राधा हरकून म्हणाली, बाबासनी विचार सांजला. त्याला काय विचारायचं? पिराजी म्हणाला. ही बातमी ऐकून आबा टिरीत ढोलकं वाजवील, तयारी कर. सारं लागलं त्यो गाडीत भरील. चल, नवरी तुझी, नवरा तुझा, हे घर नि बीमा तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट पर्वतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सरू लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जलदीनच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकरच पाहणार या गोड विचारात त्या सासूना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासू नि आजे सासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब. या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाई आणि राहीबाई दोघी कराडला आल्या. पिराजी त्यांना पोहोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखं दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठले आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णकाठच्या आमराईत दूरदूरचे वाटसरू बसले होते. कोण जेवण करीत होते, कोण चुली पेटून पीठ मळत होते, तर कोणी भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीच सरकलं. 1-2 दिवसांच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भलतीच भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या आमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं. आली म्हणता कार्तिकी पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीचं लग्न लागली आणि मग लगीन सराई सुरू झाली. पहिली स्थिती धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्यात देत स्वतः 200 माणसासह लग्नाला आला होता. त्यानं सुरती रुपयाने नवरा नवरीची ओटी भरली. उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णुपंत, शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गबऱ्या घेऊन दौडत येणारा रानोजी तरळला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता.
घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बासिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पाडलं असा राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलतीने राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं पाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता हे कवा बी झाकू दे, आम्ही तयारी केली या. कार्तिक महिन्यापासून वैशाखपर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरीत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केला आहे, असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पाहावे हा विचार काही त्या तिघांना सोडित नव्हता. 6 महिन्यापूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली. लोक काजबरले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातून प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गाव, घरच्या घर बसल्याच्या कथा ऐकून दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती 7 अतिउग्र स्वरूप धारण करून इंच जमीन व्यापीत पुढं सरकत होते आणि गावात 7 पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावेर पळत जणू त्यांच्यासाठी भयंकर वनवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातील सर्वच माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठी कुणालाही शुद्ध उरत नव्हती. या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला, राहीबाई घाबरली आणि त्या तिघांही पुढं एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळं वाढून मेरू घडवला, पण आता ह्या तापाच्या साथीत तो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागं गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले व लगेच लोळत दूर निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरंही नक्षत्र आलं तसंच गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हंबरू लागली. गुरं हाडं चिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले. आणि मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसावर साथीनं सहज कब्जा केला. घरं कण्हू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांनी अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवटात काही चिता जळाल्या. पण लवकरच लाकडांची टंचाई आली आणि मग मडी माती आड करण्याची सर्मावर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंचर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झाले. मग एका गोरीत बसतील तितकी मडी गाडली जाऊ लागली. आणि मग डोंगरातील कोल्ही लांडगे यांनी गावदरीला तळस दिला. वैरण न मिळाल्यामुळं मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्हा कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मांगवाडा साथीनं कण्हत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघरी तरवणी पुरवीत होत्या. आजाऱ्यांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मांगवाड्यात सर्वांना चारून मग
एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असा त्या दोघांनी निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणांसाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगाचीच नव्हे तर उभ्या गावाची मळी पुरण्याचं काम त्यांच्याकडं आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू व राधा याही आल्या होत्या. दौलती व राहीभाई एका जागी बसून कोण कोण मेलं याची चौकशी करीत होते. इतक्यात मोक्या आला. म्हणाला, दाजी हाय काय? हाय या. फकीरा म्हणाला, आता कशाला येऊ? चिंगा म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला माती आड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी ही म्हातारी जगली असती मग तिला का जीव नकोसा झाला? सावळा खवचटपणा विचारला आणि मुरा म्हणाला, अण्णा वाचून माणूस मरतय म्हणजे कसं? फकीरा हुंकारला व मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडला चिपटभर दाणं नाही ती माझ्यानं हे हाल भगवाना, मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काय करता येत नाही, मुरा उद्गारला. बोलत ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा. मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झर्रकन पांदीनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्याच्या वाड्यापुढं कधी आला ते त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंताचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हुंकाचून होत नव्हतं. मधून एखाद्या घरी रडण्याचा हल्लकल्लोळ उसळत होता. पण रडणाऱ्यांनाही रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती. त्यामुळं गावात भेसूरता अधिकच उग्र होत होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीने मधल्या अंगणात आले. पंताच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांच्या धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळं पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होता. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरगुरल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढं होऊन एकदम पंतापुढं थांबला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठी मागं धरले होते. त्याची रसरसणारे डोळे पंतावर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला, पण पंतांनीच सुरुवात केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे? त्याच्या करारी नेत्रात चिंतेत भाव तरळला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगा महाराजांचा वंशच उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत होते. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठावरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला, भाकरी करून पोरांचं चरफडून मारणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवना. ढेकळवाणी काळीजी तर इरगळतंय माझं. फकीराच्या पापणीत देवळीतील त्या निरंजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्याचं मन गरकन मान फिरून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावण्याच्या सुरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा फकीराच्या काळजातून कन्हत बोल आला. मांग महार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमाना नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज साबूत ठेवलं असतं. पण ह्या साथीनं कलेडोट केलाय आमचा. फकीरानं पुढं शब्दच गिळून घेतले आणि पंताकडे पाहिले. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मग आता पुढं काय? पंतांनी धीर गंभीर आवाजात वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळवलं आहे, परंतु टीचभर चिठ्ठीनं त्यांचं उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे. मग आमासनी धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कुणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिक चिडक्या स्वरात उद्गारला. जसं जमल तसं. पंत खटकन बोलले. काहीही करा पण जगा.
त्यांनी झेप घेऊन निरंजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरारला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंताचा चेहरा बिथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानव्याला करकचून तिडा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका, हेही दिवस जातील. पंतांच्या मूर्खातून शब्दाऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतापुढं हात टेकला आणि तो उठून म्हणाला, आबा मी जातो. जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात. माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काळजी झाडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीने निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे, हे पंताचे शब्द त्याच्या डोक्यावर घन घालीत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दाचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होते. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड घुतकार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्वनी त्या शब्दा त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती तेवढी जमून फकीराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मन उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते आणि भुकेनं वाकले होते ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यानं पंतांना सांगावं, ह्या गरिबासनी दे घरात असल नसल ते. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडं रोखून पाहत अंदाज बांधित होते. फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावं. फकीराचं पंतावर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाही आणि यावेळी पंत नक्कीच मांग महार मरू देणार नाहीत असा नाना तर्क करीत माणसं फकीराची वाट पाहत होती. त्यांच्या डोळ्यातील बुंबळ कार्यक्षम झाली होती. मन सारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांचा हुरूप आला होता. आपला निर्वंश होणार नाही ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्याचा हिशोब करीत होती. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकवीत अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले. ती कानांची कवाडं खाडकन उघडून उघडली गेली, परंतु दुसऱ्याच क्षणी ते निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कोणीतरी विचारलं, कोण हाय? मी तायनू महार हाय गा. अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा स्वर नरमाईनं कणले, काय तायनूबा कसं? सारीच माणसं वळीनं निजवून आलोय. तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? ह्या तापाला औषधच नाही. सावळाचा आवाज चरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध आहे, कंच. कंच. जवळजवळ सर्वांनी तोच प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती, नव्हे दिसत नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीरा आला. त्याबरोबर सर्वांनी कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकूर झटकून काहीजण किंचित पुढे सरकून बसले. मग सर्वांनी आपले निश्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, हां बोला का? तायनू महार पुढं सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलंत पंत? त्यांनी जगाय सांगितलंय. फकीरा म्हणाला, पण कोरड्या बोलानं आम्ही कसं जगायचं? सावळा बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढे येऊन बसला. खरं आहे त्यो. फकीरा म्हणाला, आपण कुलकर्णी एकाच वाटावरच वाटचाल करतोय. मात्र फरक एवढाच की आपण आधी पोचणार आणि पंत वाईच मागणं त्याच्या जाग्यावर येणार, म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? मग आमची वाट काय? मुरा उद्गारला, म्हणजे आम्ही मेलं पाहिजे? किवंडा हरी महार ओरडला, नाही आम्ही जगलंच पाहिजे. फकीरा खेकसला. अरे पर कसं? सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा इठ्ठला, माझी 2 पोरं घडीची सोबती आहे ती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिपीभरबी तरवणी नाही. आता मी काय करू? मी म्हणन तसं करा. फकीरा ताडकन उठून ओरडला.
काय करू बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि त्या सर्व गोंगाटावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केलं पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आमासनी वाटल ह्यो मारुतीचं वंशज राज आहे. पण आता मात्र असं वाटतं की ह्यो कुंभकर्णाच्या अवलादीचा राज आहे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच त्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचं ऊर चिरीत दूर गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई ही घरात गेली. फकीरा त्वेषानं पेटला होता. त्यानं देवाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून रानोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता. फकीरानं मग आईच्या पायावर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांचा क्रश पायांना मिठी मारून सद्गदित होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार आहे. मला अडवू नका. मग त्यानं सरूबाईच्या पाठीवरून हात फिरवून म्हटलं, हबगू नग, सांभाळ सारं. आणि तो बाहेर आला. त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं. क्षणभर हालचाली झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरू, सावळू नाना, घमांडी, तायनू, महार, केसू महार, सुकाना, भाना आणि ज्याच्या पायात बळणी उरात हिंमत असेल त्यानं एका बाजूला निघावं. त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला. घोंगावत आग्या मोहोळ उठावं तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं घोंगडं हवेत भिरकावून शड्डू ठोकला. उभं राहू नका, हत्यार घ्या. हत्यार उपाशी मरत्यात. फकीरा म्हणाला. हो, हत्यार घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोताऱ्यांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येऊ पातूर, तुम्ही मढ्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचं हातात ढीग लावतो, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांच्या चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागनं 150 हत्यार चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घरी गेली. गबऱ्याला तरी घेऊन जा, असं राधा काळीज कठीण करून म्हणाले आणि खटकन थांबून फकीरा उतरला. नग, त्याला आताची दौड निभावणार नाही. तो थकलाय. त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकाळला. त्याच्या त्या खेकळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधांचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजयी होऊन येणार असं तिला धीरज दिला. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं? माळवाडीच्या मटखऱ्याला लुटाया. फकीरा उद्गारला आणि वादळाप्रमाणे समोर पाहत धावत निघाला. मग सारेच धावू लागले. त्यावेळी माळवाडी शांत होती. कोपी ती एखादा म्हातारा बसावं तशी ती डोंगराच्या खोऱ्यात बसली होती. तिच्या डोकीवरती काळी रात्र नाचत होती. गावाच्या एका टोकाला तो मटकऱ्याच्या चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे फटकून उभा होता. त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतीवर अंधार टकरत होता. फार पूर्वी एका राजानं एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गाव इनाम दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावाच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता. परंतु त्या 14 गावांच्या जमिनीसाठी त्या दौलतीसाठी त्या गावात भलतीच होड लागून आजपर्यंत कैकाचे खून पडले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपलं दत्तक घालीत होता. आजही त्या प्रचंडवाड्यात 5 मालकीनी आपलं रानपण रेटीत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती. मटकऱ्याच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एक कणगी उभी होती. कैक पेवात धान्य सडत होतं. बाहेरच्या त्या कणगी सारख्या लावून खांबाशी जखडून उभ्या केल्या होत्या.
जागोजाग शिकारी कुत्री खुरमुंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक एक चाकरीचा गडी हत्यार बंद पडला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटकरी निवांत निजला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंत करीत होती. तिथं निर्भय निजणाऱ्याच्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते. 14 गावाचं धान्यानी जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकीत होता आणि त्याचवेळी त्या दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती. सावळा, बळी, मुरा यांनी पहिला आडना मारायचं काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट साधून दाबली होती. हातात ती तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती.